आणि यावेळेला मात्र समितीसमोर दोन तारखेच्या प्राणेश सावंत आणि यावेळेला मात्र प्रयत्न केला जातोय. अखेर पंच तुषार पाटील आता मात्र सुंदर पकड मध्यरक्षकाची मुरुड या आणि आता मात्र चौडा मुरुड या आणि आता थर्ड रेड गालगाव थर्ड रेड हॅलो हॅलो थर्ड रेड मुरुड थर्ड रेड तिसरी चढाईसाठी भैरवनाथ मुरुड संघाचा 6 नंबर मैदान केलेला चढाईपटू भैरवनाथ चालगाव आणि एका गुणाची कमाई होते. भैरवनाथ चालगाव या थर्ड रेड गालगाव थर्ड रेड पुन्हा एकदा चढाईसाठी भैरवनाथ जालगावचा चढाईपटू 11 नंबर मैदान केलेला चढाईपटू दुर्गादेवी मुरुड या आणि आता मात्र चांगली शैली दाखवतोय आणि एका गुणाची कमाई करत आपल्या संघामध्ये परत फिरतोय. त्याला प्रत्युत्तर म्हणून प्रणय 9 नंबर पैदा केला चढाईपटू भैरवनाथच्या 7 अंक केली क्षेत्ररक्षण केली चढाई. आता मात्र तांत्रिक बिघाडीनंतर पुन्हा एकदा चढाईसाठी पंचांनी मदत केलंय. भैरवनाथ चालगाव या क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा चढाईसाठी दुर्गादेवी मुरुडचा चढाईपटू धावत जाऊन लाथ मारून गडी पात करण्याचा प्रयत्न त्याचा भव्य या चढाईमध्ये कुठपर्यंत यश येतोय. पुन्हा एकदा आपल्या क्षेत्ररक्षणात परत फिरताना त्याच्या प्रत्युत्तर आविष्कार भैरवनाथ जालगावचा एक अनुभवी चढाईपटू आपल्या संघाची बाजू लक्षात घेता अत्यंत सावध अशी केलेली चढाई दुर्गादेवी मुरुड या आणि आता मात्र चौडा पकड त्याच्यानंतर सांघिक पकडीचा नमुना पाहायला मिळतोय. त्याला प्रत्युत्तर वारंवार चढाई करतोय दुर्गादेवी मुरुड या संघाचा चढाईपटू. दोन्ही बाजूने केलेली चढाई आहे. पाहूया त्याला प्रत्युत्तर कशा प्रकारे चालगाव या संघाकडून देता येत आहे. आता मात्र गडी बाद केल्याचा प्रयत्न आणि त्याच्या प्रयत्नाला यश मिळत आहे. मगाच्या चढाईमध्ये एका गुणाची कमाई करणारा चालगावचा चढाईपटू दुर्गादेवीच्या क्षेत्ररक्षणात त्याला प्रत्युत्तर म्हणून दुर्गादेवी मुरुड या संघाचा एक उंच पुरा खेळाडू
यानंतर तुम्हाला दापोलीकरांचा बुलंद ज्याने कबड्डीची मैदानं गाजवत, क्रिकेटची मैदानं गाजवत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे व्याख्यान असू दे, अशा अनेक ठिकाणी आपल्या बुलंद आवाजाने तमाम दापोलीकरांना मंत्रमुग्ध करून ठेवणारा उत्कर्ष कर्णेकर थर्ड रेड गालगाव थर्ड रेड याच व्यासपीठावर येणार आहे आणि पुढील सूत्रसंचालन एका बुलंद आवाजाने तुम्हाला पाहायला मिळेल. चढाई होती, आता मात्र सुंदर पकड, मध्यरक्षकाची चूक भूमिका. थर्ड रेड मुरुड थर्ड रेड तिसऱ्या चढाईची इशारा दिलाय. करूया मरोची चढाई आहे, पाहूया. आणि आता मात्र सुंदर लाख मरोची चढाई आहे. दोन्हीकडे शब्द घेत आहेत. बघूया पंचांचा इशारा काय येणार आहे, कोणाच्या बाजूने गुणाची कमाई होणार आहे. आणि आता मात्र एका गुणाची कमाई. दोन्हीच्या चढाईला सुरुवात होते. थोड्याशा विश्रांतीनंतर टासुरे गुरु पंचायत नारगोली ते सरपंच पूर्वा सागपाळ यांच्याकडून मंडळासाठी रोख रक्कम 1,000 रुपयाची देणगी आहे. मंडळाच्या तर्फे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो की वेळोवेळी आपण आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करता. मगाच्या चढाईमध्ये ज्याने एका गुणाची कमाई केली होती, पुन्हा त्या चढाईसाठी भैरनाथ जालगावच्या 2 चढात केलेली क्षेत्ररक्षात केलेली चढाई आहे. डाव्या बाजूने आता मात्र थोडीशी घाई कुठेतरी होते आणि एका गुणाची कमाई मात्र दुर्दैवी करून या थर्ड संघाकडे रेड गालगाव थर्ड रेड थर्ड रेड करोया मारून या गंभीर स्थितीत पाहायला मिळते. बैठ मारून गुणाची कमाई करताना एकाकी पडलेला खेळाडू आणि आत्ता मात्र त्याला एक चांगली पकड मध्यरक्षक प्रेम नाही आलं. मी इकडून आलो ना, ड्युटीला गेलो होतो. थर्ड रेड मुरुड थर्ड रेड बुलंद आवाजाने लोकांना, प्रेक्षकांना, आपले बरेच फॅन्स आहेत त्यांना मंत्रमुग्ध करायचे आहेत. अनेक कमेंट्स येत आहेत. थर्ड रेड गालगाव थर्ड रेड उत्कर्ष असेल तरच मॅचला मजा आहे. आपण लवकरात लवकर इथे यायचं आहे. आणि आता बुलंद आवाज उत्कर्ष कर्तेकर आपलं सहर्ष स्वागत आहे अमर भारत कासुरी या संघाकडून. मी माईक उत्कर्ष याच्याकडे सोपवतोय. धन्यवाद. अंपायरचा निर्णय हल
प्रतिपतचंद्र लेखे व वर्धेश्वर विश्ववंदिता शहासुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजे तरेड मृत रेड छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी समालोचक उत्कर्ष अनिल कर्देकर आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. अमर भारत क्रीडा मंडळ टाळसुरे आयोजित श्री मानादेवी जीर्णोद्धार सोहळा निमित्तानं 65 किलो वजनी गटातील तालुकास्तरीय भव्य दिव्य अशी आपण कबड्डी स्पर्धांचा आस्वाद घेतोय. अर्थातच फार महत्वाची स्पर्धा इथे आपल्याला अनुभवायला मिळते. नक्कीच थंडीचं प्रमाण थोडंसं आपल्याला वाढलेलं पाहायला मिळतंय, पण क्रीडा रसिकांचा उत्साह देखील अजून सुद्धा आपल्याला तोच पाहायला मिळतो जो स्पर्धेच्या सुरुवातीला होता. आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यांकडे वळतो, ज्या ठिकाणी आपल्याला सामना पाहायला मिळतोय दुर्गादेवी मुरुड विरुद्ध भैरवनाथ जालगाव. दापोली तालुक्यातील दोन महत्वाचे संघ आज आपल्याला एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळत आहे. नक्कीच फार महत्वाचा अटीतटीचा आणि शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा रंगणारा सामना इथे आपल्याला दरम्यान क्रीडांगणाकडे आपण बोलूयात, ज्या ठिकाणी आपल्याला तिसऱ्या चढाईची इशारत होताना पाहायला मिळते. 11 नंबर जर्सी परिधान केलेला वेगवान चढाईपटू आपल्याला यावेळेला चढाईपटूचा भूमिकेमधून एक यशस्वी रेडरची भूमिका बजावताना पाहायला मिळतो. समोर 4 खेळाडूंचं डिफेन्स आहे दुर्गादेवी मुरुड संघाचं. चालू होते आणि यावेळेला मात्र 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये शिकार बनवलं गेलंय. अर्थातच पंचांची इशारत येते, एका गुणाची भर पडेल ती मुरुड संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय 9 नंबर जर्सी परिधान केलेला प्रणय सावंत या खेळाडूला आपण बघतोय. दुर्गादेवी मुरुड संघाच्या माध्यमातून फार मोठी महत्वाची भूमिका बजावतोय. समोर असलेल्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते. दरम्यान क्रीडानगरीमध्ये आमचे थोरले बंधुराज योगेशजी कर्देकर यांचं देखील आगमन होतंय. योगेश कर्देकर, आपल्याला विनंती आहे की प्लीज आपण व्यासपीठाकडे यायचंय. आपली व्यासपीठावरती बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नक्कीच दापोली तालुक्यातील क्रीडाप्रेमी म्हणून देखील त्यांना संबोधलं जातं. दापोली तालुका असेल, खेड तालुका असेल, चिपळूण तालुका असेल, अनेक ठिकाणी त्यांची देखील उपस्थिती आपल्याला प्रार्थनीय असलेली पाहायला मिळते. नक्कीच ही चालू असलेली स्पर्धा ही आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून अमर भारत टाळसुरे व पंचबॅनर यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या गेल्या. सिद्धार्थ कामेरकर हे असे समालोचक आहेत दापोली तालुक्यातील, ज्या ज्या ठिकाणी त्यांची उपस्थिती असते सर्व संघ, सर्व खेळाडू आणि क्रीडा रसिक आवर्जून उपस्थित असतात. पण त्यांचं मानधन हे कदाचित काही काही वेळेला आपल्याला टुर्नामेंटच्या खर्चापेक्षा जास्त झालेलं पाहायला मिळतं. सो कमेंट्स करताना देखील आपण विचार करणं गरजेचं आहे की कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये हे एका टुर्नामेंटच्या, आणि जर फायनलची मॅच असेल तर कमीत कमी लाखभर रुपयाचं मानधन त्यांना लागत असतं. त्याच्यामुळे सिद्धार्थ कामेरकर जर समालोचक आपल्याला पाहिजे असतील तर नक्कीच आपण आवर्जून एक मोठी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धा भरवावी आणि टुर्नामेंटचा खर्च आपण सिद्धार्थ सरांकडे सुपूर्द करायचा आहे. जाऊया पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे. हाफ टाइम नंतर आपण पुन्हा क्रीडांगणाकडे दाखल होतोय, ज्या ठिकाणी आपण बघतोय पुन्हा एकदा प्रणय सावंत या खेळाडूला. फार महत्वाचा खेळाडू आहे दुर्गादेवी मुरुड संघाचा. यावेळेला समोर असलेल्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते. बोनस गोल ऑन आहे. जस्टिस सिंग स्टाईल लाख गडी बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. बझरची डिक्टिक चालू होते. निदान रेषेवरतीच कदाचित यावेळेला निदान लावलं जातंय, समाधान मानला जातोय. चढाईपटू आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून 4 नंबर खेळाडू. तिसऱ्या चढाईची इशारा होते डू ऑर डायरेक्ट करा अथवा मारा अशी स्थिती असताना पुन्हा एकदा दुर्गादेवी मुरुड संघाचा चढाईपटू आणि यावेळेला मात्र डिफेन्स पुढे सरसावतोय. सांघिक पकडीचा उत्तम नमुना सादर करण्याचा प्रयत्न केला जातोय. अखेर पंच तुषार पाटील यांची शिट्टी वाजते. एका गुणाची भर पडते पुन्हा एकदा भैरवनाथ जालगाव संघाच्या खात्यामध्ये. सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 12 गुणांवर मुरुडचा संघ, 9 गुणांवरती खेळतोय भैरवनाथ जालगावचा संघ. बॅक टू बॅक टर्न पाहायला मिळते. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा यशस्वी चढाई आपल्याला पाहायला मिळाली भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून. एका यशस्वी गुणाची भर पडते. 10 गुणांवरती भैरवनाथ जालगावचा संघ, 12 गुणांवरती दुर्गादेवी मुरुडचा संघ. कमबॅक करण्याचा सुंदर प्रयत्न केला जातो भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून. नक्कीच सामन्याला मध्यम देण्याचा प्रयत्न केला जातो. एकदा प्रणय सावंत या खेळाडूला आपण बघतो. फार महत्वाचा खेळाडू आहे जो आज आपल्याला आयोजित करण्यात आलेला भव्य दिव्य अशा 65 किलो वजनी गटातील स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच या खेळाडूने खुल्या गटामध्ये देखील आपल्या कबड्डी खेळावरती वर्चस्व प्राप्त करून अनेक क्रीडांगणावरती खेळाचा ठसा उमटवलेला पाहायला मिळतो.
4 नंबरची असे विभाग केलेला भैरवनाथ जालगा संघाचा चढाईपटू उंच पुलाचा खेळाडू आहे. क्रीडांगणाचा अंदाज घेतोय आणि यशस्वी थर्ड रेड मुरुड थर्ड रेड मार खाऊन बोल पजूत काय करत नव्यात पुन्हा एकदा क्रीडांगणाच्या ज्या ठिकाणी आपण बघतोय 4 दिवसीय प्रदान केलेला खेळाडू आपल्याला चढाईचा भार मारताना पाहायला मिळतोय. समोरच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये चालू झाल्याचं गुणफलक आपण बघतोय. 11 गुणांवरती भैरवनाथ जालगाव तर 14 गुणांवरती आपण बघतोय दुर्गादेवी मुरुड संघाला. नक्कीच सामन्याच्या मध्यंतरानंतर जर आपण विचार करतोय तर दुर्गादेवी मुरुडचा संघ आपल्याला कायम आघाडीवरती खेळताना पाहायला मिळतोय. पण एकंदरीत ज्या ठिकाणी आपण बघतोय की दुर्गादेवी मुरुड असेल आणि भैरवनाथ जालगाव असेल या खेळाडूंची संख्यांचा आपण विचार करतोय. भैरवनाथ जालगावकडे आपल्याला बलगचे डिफेन्स असलेला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला दुर्गादेवी मुरुड हा संघ फक्त 3 खेळाडूंच्या संख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा 4 नंबरची अशी प्रकारचा खेळाडू ग्राउंड क्रॉस करतोय. आपल्या बोर्डमध्ये दाखल होतो. थर्ड रेड मुरुड थर्ड रेड थर्ड रेट अर्थातच डू ऑर डायरेक्ट तिसऱ्या साण्याची इशारा होते. दरम्यान व्यासपीठावरती आगमन होतंय. अर्थातच ज्यांच्या वडापावची चर्चा कायम दापोलीमध्ये राहिलेली आहे कामतेकर वडापावचे प्रोप्रायटर शुभम सर कामतेकर, त्याचप्रमाणे थर्ड रेड स्वामी जालगाव थर्ड रेड ट्रान्सफर देखील शुभम कामतेकर यांचं देखील क्रीडानगरीमध्ये आगमन होतं. व्यासपीठावरती आश्वस्त आहे. नक्कीच सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आपण जाऊयात पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे ज्या ठिकाणी आपण बघतोय 2 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळ सजवली जाते. 11 मध्ये असे वर्धन केलेला चढाईपटू चढाईचा भार मारताना आपल्याला पाहायला मिळतो. समोर 2 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षण प्रणय सावंत आणि बोलिंग का मामला ये नाही होऊ सकता है, देखना पडेगा क्या होता है. नक्कीच खेळाडूची जर आपण किट आहे अर्थातच जी टी शर्ट आहे ती जर फुल करतोय तर त्यावेळेला चढाईपटू सेफ दिला जातो आणि तशीच काही घटना मैदानावरती घडलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे चढाईपटूला सेफ देण्यात आला. मात्र एकुलता एक उरलेला खेळाडू दुर्गादेवी मुरुड संघाचा उंबरट्यावरती दुर्गादेवी मुरुडचा संघ आणि यावेळेला मात्र नक्कीच डिफेन्स पुढे असा होतो. अर्थातच 1+2 3 गुणांची भर पडेल ती भैरवनाथ जालगाव संघाच्या खात्यामध्ये आणि आता मात्र या 3 गुणांच्या कमाईनंतर 2 गुणांनी आघाडीवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय जालगावचा संघ. पण त्याच वेळेला दुसऱ्या बाजूचा जर आपण विचार करतोय दुर्गाचा असता मात्र पुन्हा एकदा डिफेन्स पुढे सरसावलाय. मिडलाईन क्रॉस करण्याचा सुंदर प्रयत्न केला गेला आणि कदाचित 1 ते 1.5 फूट अंतरापासून मिडलाईन फुटली. पुन्हा एकदा बॅटमॅनच्या बाहेर बसावं लागेल प्रणय सावंत या खेळाडूला. दरम्यान प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा 11 नंबरची रसी भैरवनाथ जालगाव संघाचा चढाईपटू. यापुढे होणारा सामना असेल अमरभारत टाळसुरे विरुद्ध चंडिका दाभोळ. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. थर्ड रेड जालगाव थर्ड रेड दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा केला गेलाय.
डू डायरेक्ट आणि यावेळेला मात्र 11 नंबरला 11 नंबरनी पकडलेलं पाहायला मिळतं. क्या बात है, सोलो टॅकल आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही पाय जमिनीपासून थांबवण्यात आले, अर्थातच जागेवरती होल्ड केलं गेलं, जमिनीपासूनचा संपर्क तोडला गेला आणि पुन्हा एकदा चढाईपटूला बॅकलाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला. आता मात्र 2 गुणांनी आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळतो तो जालगावचा संघ. फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत इथे आपल्याला अनुभवायला मिळते. शेवटचे काही सेकंद टिकटिक चालू होते आणि प्रणय सावंत आपल्या कोर्टमध्ये पुन्हा एकदा दाखल होतोय. रिकाम्या हाताने मागे फिरावं लागतंय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा 4 नंबरी जर्सी परिधान भरणार जालगाव संघाच्या चढाईपट्टू समोरच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते. सामना संपला, शेवटची 5 मिनिटं सामन्याचं गुणफलक भरनाथ जालगाव 17 आणि दुर्गादेवी मुरुड 15. 17-15, 15-17. थर्ड रेड मुरुड थर्ड रेड. तसंच आपल्याला पाहायचंय या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरणार तो उपांत्य फेरी अर्थात दाखल होणार आहे. चालू असलेला सामना आपण पाहतोय उपांत्य फेरीचा, अर्थातच आणि यावेळेला मात्र सुपर डॅश केलं गेलं. चढाईपटूला थेट बॅकलाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला तर भरनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून संघाचा जुना जाणता खेळाडू म्हणून त्यांच्याकडे देखील बघितलं जातं. कबड्डीच्या क्रीडांगणावरती माइंड शार्प असणं फार गरजेचं असतं. नक्कीच सर तुषार थर्ड पाटील रेड जालगाव थर्ड रेड. तिसऱ्या चढाईची इशारा होते. मागच्या चढाईला पंचांकडून सुखबुलीला तिसऱ्या चढाईची इशारा दिली गेली, पण त्याच वेळेला शार्प माइंडेड बक्षित पटेल यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच बझरचा आवाज आला होता. तांत्रिक अडचणीमुळे काही असे प्रॉब्लेम येऊ शकतात, पण आपला माइंड शार्प असणं गरजेचं आहे. अनेकदा आपण जाऊया क्रीडांगणाकडे ज्या ठिकाणी आपण बघतोय, अर्थातच दुर्गादेवी मुरुड संघाच्या माध्यमातून प्रणय सावंत एकाएकी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फार महत्वाची भूमिका बजावताना पाहायला मिळतोय. आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय. फार महत्वाचा सामना, महत्वाची लढत. शेवटचे 3 मिनिटे सामन्याचं गुणफलक आहे 18-17. 18 गुणांवरती जालगाव, 17 गुणांवरती दुर्गादेवी मुरुड संघ खेळताना पाहायला मिळतोय. थोडी समयानंतर पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते. सामन्याला सुरुवात होते. 11 नंबरी असे खेळाडू यशस्वीरित्या पार पडतात. थर्ड रेड जालगाव थर्ड रेड. थर्ड रेड टू ऑर डायरेक्ट तिसऱ्या चढाईची इशारा होतीये. अर्थातच ज्यावेळेला डू ऑर डायरेक्ट आहे, रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाही. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. यावेळेला बोनस लाईन क्रॉस करण्याचा प्रयत्न केला गेला होता. नक्कीच जर बोनसचा काही नियम आहे थर्ड रेड मुरुड थर्ड रेड. ट्राय करतो तर त्यावेळेला बोनस लाईनच्या क्रॉस असलेला आपल्याला एक पाय पाहायला मिळेल, तर दुसरा पाय हा हवेमध्ये असणं फार गरजेचं आहे. तरच तो बोनस यशस्वी झाला असं आपण म्हणू शकतो. जर तुमचा पाय बोनस लाईनचा क्रॉस असेल पण दुसरा पाय त्याला हवेत नसेल तर बोनस नाहीये. चढाईपट्टी बाद असल्याचा पंचांचा इशारा येतोय. हॅलो जाऊया पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे ज्या ठिकाणी आपण स्कोर बोर्ड बघतोय. 19 गुणांवरती जालगाव, 20 गुणांवरती दुर्गादेवी मुरुड. सामना संपला, शेवटचा 1 मिनिट असताना पंचांचा इशारा येतोय. दरम्यान 11 नंबरी असे गुणफलक केला खेळाडू दुर्गादेवी मुरुड संघाच्या माध्यमातून समयाची संधी संपलेली आहे. शेवटच्या सेकंदापर्यंत आपल्याला कोणताही डिस्कशन करण्यासाठी वेळ दिला जाणार नाही. अँकल आउट करण्याचा प्रयत्न. यावेळेला बघूया किती गुणांची कमाई, काही यशस्वी गुणांची कमाई होते. सामना नक्कीच यावेळेला विचार करतोय. चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 20-20. दोन्ही संघ तेजस भाटकर भैरवनाथ जालगाव पहिली चढाई. सामना अधिकारी मध्येच येते. जास्त जवळ वाटत नाही ते.
एक चढाई झालेल्या आहेत. गुण आहे का? भैरवनाथ जालगाव 0 गुण, दुर्गादेवी मुरुड 2 गुण. दुसरी चढाई भैरवनाथ जालगाव प्रज्योत सुगवण. दुर्गादेवी मुरुड दुसरी चढाई पारस सावत. दुसरी चढाई दुर्गादेवी मुरुड पारस सावत. गुण आहे का? भैरवनाथ जालगाव 0 गुण, दुर्गादेवी मुरुड 5 गुण. भैरवनाथ जालगाव तिसरी चढाई अविनाश जाधव. दुर्गादेवी मुरुड तिसरी चढाई प्रणय सावंत. तीन चढाई झालेले भैरवनाथ जालगाव 2 गुण, दुर्गादेवी मुरुड 5 गुण. चौथी चढाई ओम बागकर. चार चढाई झालेल्या आहेत. भैरवनाथ जालगाव 2 गुण, दुर्गादेवी मुरुड 7 गुण. पाचवी चढाई नयन ठोंबरे. गुण आहेत भैरवनाथ जालगाव 3, दुर्गादेवी मुरुड 7 गुण. शेवटची चढाई दुर्गादेवी मुरुड 1 लाले. यापुढे होणारा सामना असेल चंडिका दाभोळ विरुद्ध अमरभारत टाळसुरे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा व अंतिम पुकार. चंडिका दाभोळ आणि अमरभारत टाळसुरे दोन्ही संघांना खेळण्याच्या